नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत, की मी हा जो आज विंटेज लूक तयार केलाय, हा मी कसा मेकअप केलाय अँड हाऊ आय क्रिएटेड दिस लूक अँड ऑल. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. मेकअप सुरू करण्याआधी मी माझी स्किन ऑलरेडी प्रेप करून घेतली आहे. यानंतर तुम्हाला 1 ते 2 मिनिट थांबायचं आहे. त्यानंतर आपण मेकअप सुरू करूया. कारण स्किन प्रेप करणं खूप महत्त्वाचं आहे. यावर डिपेंड करतं, की तुमचा मेकअप जो आहे, तो किती वेळ तुमच्या स्किनमध्ये इंटॅक्ट राहणार आहे. अदरवाईज काही वेळानंतरच तुम्हाला तो मेकअपचा बेस जो आहे तो पॅची व्हायला लागतो. सो येस, आणि तुम्हाला जर या व्हिडिओची लिंक हवी असेल, तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मेन्शन करेल. तर चेक करायला अजिबात विसरू नका. ओके, तर यानंतर मी घेते अ, फॉरेवर 52चं फाउंडेशन आहे आणि इन शेड हनी. बेसिकली हा माझा शेड नाहीये, तुम्हाला ओळखायला येतच असेल. तर हा थोडा डार्क होतो माझ्या स्किनसाठी, पण मी हा जो शेड आहे तो कन्सिलरमध्ये मिक्स करणार आहे. सो आय एम जस्ट टेकिंग अ 1 ड्रॉप. त्यानंतर फॉरेवर 52चंच मी कन्सिलर घेते आणि मिक्स करणार आहे यामध्ये. बाय द वे, मी जेवढे काही प्रोडक्ट या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे, ते सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. जर तुम्हाला पर्चेस करायचे असेल, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून किंवा त्या प्रोडक्टवर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता. आणि एवढ्या अमाउंटमध्ये मी घेतलंय. हे 2 प्रॉडक्ट आहेत, जे मी आता मिक्स करते. अँड देन आय एम गोइंग टू अप्लाय दिस इन ए डॉट डॉट मेथड. मला ना हे ईझी वाटतं, कारण इक्वली ना आपण ते प्रोडक्ट जे आहे ते फेसवर अप्लाय करू शकतो. जर तुम्हाला खूप जास्त डार्क सर्कल असेल, देन यू कॅन गो विथ फर्स्ट कन्सिलर, देन गो विथ द फाउंडेशन. पण मला ना डार्क सर्कल वगैरे नाहीये, आणि थोडंफार जर असेल, म्हणजे अगदी बघा, नॉर्मली पण तुमची जी डोळ्याखालची स्किन असते ती आणि तुमची इथली स्किन, जी आपली नॉर्मल चेहऱ्याची स्किन आहे, त्यामध्ये थोडाफार तरी डिफरन्स असतोच. कारण इथली स्किन ऑफकोर्स ते नाजूक असते थोडी या स्किनपेक्षा. तर थोडाफार तरी फरक असतो त्यामध्येच. आणि जर आपण जेव्हा फाउंडेशन आणि आपलं नॉर्मल पावडर वगैरे जेव्हा सेट करतो ना, तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते दिसत पण नाही. पण जर तुम्हाला खूप जास्त डार्क डार्क सर्कल असतील, देन यू हॅव टू ऑफ कोर्स यूज द कन्सिलर. सो मी कन्सिलर स्किप करते इथे. एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि त्याने आपण असं डॅब डॅब करून सगळं जे प्रोडक्ट आहे ते इव्हनली अप्लाय करणार आहोत. जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कुठेही तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते ड्रॅग करायचं नाहीये. यू हॅव टू यू हॅव टू बी पेशंट वेन यू आर डुईंग दिस. सी. आणि हा जो सेम व्हिडिओ आहे, हा मी सेकंड टाइम रेकॉर्ड करते. यू नो व्हॉट हॅपन्ड? आय ऑलरेडी लाईक एडिटेड दॅट व्हिडिओ अँड ऑल. सर्व काही झालेलं, आणि जेव्हा आपण तो डाउनलोड करतो ना, बिकॉज ऑफ द स्पेस इश्यू अँड ऑल, माझ्या मोबाईलमध्ये स्पेस कमी असल्यामुळे तो व्हिडिओची फाईल जी होती ना, ती टोटली करप्ट झाली. जे ॲप मी यूज करते एडिटिंग वगैरे करायसाठी, त्यामध्ये पण ती दिसत नव्हती. आणि ते असतं ना, की म्हणजे जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये स्पेस नाही राहत, आणि तेव्हा आपण वी जस्ट ट्राय टू फिगर आउट लाईक काय डिलीट करू शकतो, काय इम्पॉर्टंट आहे, काय नाही आहे. असं करता करताना मी काय केलं, जे त्याची रॉ फाईल होती ना, रॉ जो व्हिडिओ मी शूट केलेला, त्या व्हिडिओची फाईल मी डिलीट करून टाकली. कारण म्हटलं, मी नाहीतरी आता एडिट केली आहे, तर हीच सेव्ह होऊन जाईल. कशाला ना मला याची गरज. अँड कॅन यू इमॅजिन, ज्यावेळेस मी ते सर्व डिलीट वगैरे करून परत डाउनलोड करायला गेले ना, तेव्हा जी ॲपमध्ये जे मी ऑलरेडी एडिट केलेला व्हिडिओ होता, तोच करप्ट झालेला होता. सो या, व्हॉट कॅन वी डू? सो परत रेकॉर्ड करते मी, सेम थेम. अँड ट्रस्ट मी, दॅट व्हिडिओ वॉज लाईक व्हेरी नाईस. एव्हरीथिंग वॉज लाईक कट टू कट, अँड इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे खूपच चांगला शूट झालेला तो व्हिडिओ. पण काय, त्याला काही पर्याय नाही आता. इट्स ओके.
आणि जेवढं काही उरलेलं प्रोडक्ट आहे, ते मी मानेवर आणि हा जो एरिया आहे, या एरियावर अप्लाय करते. आणि जेव्हा मानेवर प्रोडक्ट अप्लाय करतो ना आपण, तेव्हा वर मान करून इथे पण अप्लाय करा. कारण कधी-कधी आपला फक्त फोकस या एरियावर असतो. युजुअली हा जो एरिया असतो ना, तो सुटून जातो. नाहीतर मग चेहऱ्याच्या आणि या मानेमधली जी ही गॅप असते, ही लाईन, जॉ लाईन जी असते तुमची, यावर ना ती एक अशी बॉर्डर दिसायला लागते, जी खूपच वियर्ड दिसते. आणि त्यानंतर हा माझ्याकडे ना एक मेकअप पेन आहे. याचा जर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल या अकाउंटवरचा, तर तुम्हाला कळेल की हा एक मेकअप पेन आहे, ज्यामध्ये ना तुम्हाला ब्लश, तुमचं कॉन्टूर, हायलायटर आणि लिपस्टिक सगळं ऑल इन वन आहे. म्हणजे जर तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करत असाल ना, तर दिस इज द बेस्ट ऑप्शन यू कॅन हॅव. कारण तुम्हाला भरपूर सारे प्रोडक्ट कॅरी वगैरे नाही करावे लागत. एकाच ह्याच्यामध्ये तुमचं सगळं काही होऊन जातं. यू जस्ट हॅव टू कॅरी युअर लाइक कन्सिलर अँड लाइक बेसिक मेकअप जे असतं ना, बेस तयार करायसाठी फक्त तेवढंच करावं लागतं. सो यामधला एक पार्ट आहे, जो आहे कॉन्टूरचा, तर मी आज ते यूज करते. तुम्हाला ना इथून तुमच्या जी ओठाची लाईन असते, इथून या साईडने अशा वेने जायचंय. या साईडने पण सेम वे, म्हणजे तुमचा जो लुक असेल ना, तो थोडा एलिव्हेटेड दिसतो. कारण माझे गाल जे आहेत ना, ते थोडे छबी आहे. कारण माझे गाल जे आहेत ना, ते थोडे चबी आहेत. सो येस, टुडे आय एम गोइंग टू ट्राय दिस. आणि मी सेम ब्युटी ब्लेंडर घेते, पण त्याच्या दुसऱ्या साईडने हे ना पूर्ण असं तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचंय. याची जी हार्श लाईन आहे ना, ती दिसायला नको. अशी डेप्थ क्रिएट झाली आहे. त्यानंतर मी पावडर अप्लाय करते. फर्स्ट मी या पफने पावडर घेते. त्यानंतर याला ना खूप सारं पावडर येतं. सो मी काय करणार आहे, तर माझ्या हाताच्या मागच्या साईडला ही ना जी एक्स्ट्रा पावडर आहे, ती अशी काढून घेते. आणि जे काही उरलेलं प्रोडक्ट असेल, देन वी अप्लाइंग लाईक दिस. येस. ज्या ज्या एरियामध्ये तुम्हाला चेहऱ्यावर स्वेट येतो, तिथे तिथे तुम्हाला पावडर अप्लाय करायचे. एक क्लीन ब्रश घ्यायचा आहे आणि ही जी एक्स्ट्रा पावडर आहे ती काढून घ्यायची आहे. देन वी आर टेकिंग ब्राउन ब्लश. जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते डॅप करून घ्यायचे. आधी मी थोडं हलक्या हाताने लावून घेणार आहे प्रोडक्ट दोन्ही साईडला. देन आय एम गोइंग टू ब्लेंड इट.
माहित नाही मला ब्लश ब्लाइंडनेस आहे की काय तर, बट आय लव्ह ब्लश. अगदी ना व्यवस्थित तुम्हाला हे अप्लाय करून घ्यायचंय फ्रॉम युअर चीक बोन्स टू दिस एरिया. येस. मेक शुअर की तुम्ही जे काही प्रोडक्ट अप्लाय करताय ना त्याच्या हार्श लाईन्स बिलकुल दिसायला नकोत, नाहीतर ना तुमचं मेकअप खरंच खूप वाईट दिसतं. सो ब्लेंड इट प्रॉपरली. टाइम लागला तरी चालेल, बट यू हॅव टू ब्लेंड इट व्हेरी वेल. Then we are taking any nude shade and then put it in your eye corner and start smudging it. I swear, हे एवढं एवढं पिगमेंटेड आहे ना हे पॅलेट, कधी कधी एवढं नको पण असतं प्रोडक्ट, तरी वाटतं मी सेम वेने या साईडला पण अप्लाय करून घेते. आणि हो, आय मेकअप करताना कधीही जो ब्रश असतो ना तो थोडा मागे पकडायचा, म्हणजे अगदी हलक्या हाताने जे आहे ते ब्लेंड करायला हेल्प होते. जेव्हा तुम्ही इथून पकडता ना तर ना खूप हार्श लाईन्स होतात आणि तुमचं जे प्रोडक्ट आहे ते लिटरली असं ड्रॅग केलं जातं. सो इट्स बेटर टू होल्ड इट लाईक दिस and then go in this motion, in a circular motion, and blend it very well, especially in your crease line. You have to go like this. Then take any little darker shade and apply it on your under eye area. त्यानंतर आपल्याला ना एखादा ग्लिटरी शेड घ्यायचा आहे. या पॅलेटमधून घेते मी. याचे जे काही कलर्स आहेत ना ते एवढे पिगमेंटेड आहे ना, मी हा लिटरली फक्त मिनिसोमधून घेतलाय, कारण माझ्याकडे मोठी पॅलेट आहे आणि ते ना प्रत्येक टाइम जेव्हा आपण ट्रॅव्हल वगैरे करतो तेव्हा कॅरी करायसाठी म्हणजे तेवढं कम्फर्टेबल नव्हते मी, आणि मला मेन म्हणजे ते तुटायची भीती जास्त वाटते. ऑलरेडी माझ्यामुळे त्याचं कितीतरी मी ते डॅमेज करून ठेवली आहे, पण त्याचे कलर्स खूप छान आहेत, त्यामुळे आय कांट गिव्ह अप ऑन दॅट अंटिल नाव. तर मी ही घेतली आणि इट्स सो 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 पिगमेंटेड. ओ माय गॉड, यू कॅन सी माय आईज ऑलरेडी. तर यामध्ये आय एम स्टील कन्फ्यूज विच वन शुड आय गो, द गोल्डन और द पिंकिश वन. आय थिंक मी पिंक मेकअप केलाय तर पिंक चांगला दिसेल, तर यासोबत जाऊया आपण. यू हॅव टू जस्ट टेक द प्रोडक्ट विथ द ब्रश, आणि म्हणजे कोणताही फ्लॅट ब्रश घ्या जेव्हा तुम्ही ग्लिटरी शेड घेता तेव्हा. And for the glittery shade, you don't have to blend that much like the normal eyeshadow. You just have to mix it with your normal eyeshadow. So from this corner until your center of your eyes. So take it from here to here like this. See? Same way on this side as well. तर मला माझ्या आयब्रो जे आहेत ते जास्त फिलअप करायची गरज नाही आहे, कारण दे आर ऑलरेडी व्हेरी थिक. सो आय एम गोइंग टू मेक देम व्हेरी नीट, कारण ते नीट असले तरच ना लुक जो आहे तो एकदम क्लीन आणि व्यवस्थित दिसतो. या साईडला इथे थोडा थोडा व्हाईट पॅच दिसतोय याच्या तुलनेत, या साईडला तरी थोडी डार्क वाटते. येस. and then going to do like this so that it will look natural, it will not look just painted. Yes, after that I am going to apply a white kajal only in the center of your eyes, like जिथे तुमचा आयबॉल असतो ना त्याच्या अगदी खाली, फक्त एवढ्याच एरियामध्ये. बघताय माझे डोळे ऑलरेडी किती छोटे आहेत, आणि जर व्हाईट काजल लावलं ना त्यामुळे पटकन डोळे ना किती पॉपअप झाल्यासारखे वाटतात, मोठे दिसत आहेत थोडे, कारण जेव्हा आपण व्हाईट काजल अप्लाय करतो ना तेव्हा डोळ्यामध्ये थोडी डेप्थ क्रिएट होते,
and see the difference in between these two. Hmm. It's looking nice. आफ्टर दॅट अ मस्कारा. आधी ना त्याचा एक्सेस प्रोडक्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे. बघताय तुम्ही याची कंडिशन. एक्सेस प्रोडक्ट जो आहे तो काढून घेते मी. अँड देन गोइंग टू अप्लाय इट. सेम वेने खालच्या लॅश लाईनला पण अप्लाय करायचं आहे. भरपूरदा आपण तेच विसरतो. यानंतर ना मी हायलायटर अप्लाय करणार आहे. जे जे एरियाज तुमच्या चेहऱ्यावरचे तुम्हाला हायलाइट करायचे त्या त्या एरियासाठी यूज करायचे. आणि मी बोटाने यूज करते. ओनली ॲट हिअर, ॲट हिअर. See the difference? Somewhere at here. And same way on this side. सर्व सेट करणार आहे सेटिंग स्प्रेने जो आहे फेसेस कॅनडाचा. यू हॅव टू कीप सम डिस्टन्स इन बिटवीन युअर सेटिंग स्प्रे अँड युअर फेस. कारण कधी कधी ना सेटिंग स्प्रेचे जे हे पंप असतात ना, म्हणजे प्रत्येक पंपचं जे असतं ना ॲप्लिकेशन ते वेगळं असतं. जेव्हा तुम्ही असं स्प्रे करता कधी कधी त्यामधून ना म्हणजे खूप अशी एक हार्श लाईन निघते आणि फक्त ना तुमच्या चेहऱ्यावर त्याचे जे ड्रॉपलेट्स दिसायला लागतात. ते दिसायला नको म्हणून थोडं डिस्टन्स ठेवायचं आणि then you can apply it like this. सेटिंग स्प्रे अप्लाय केल्याबरोबर तुम्ही बघताय मेकअप जे आहे ना ते मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. मेल्ट म्हणजे माझ्या स्किनमध्ये ते जे पावडरी पावडरी नाही दिसते, फिनिश व्यवस्थित दिसायला लागले आता. आणि जसजसा वेळ होत जाईल ना तसं तुमचं मेकअप जे आहे ते आणखी सेट होत जातं. जर तुम्ही प्रॉपर जे आहे म्हणजे सिक्वेन्स जी आहे ती जर फॉलो केली, तुमचा जर बेस मेकअप ऑलरेडी स्ट्रॉंग इनफ असला, तुमचं जर स्किन प्रेप व्यवस्थित झाला तर तुमचा मेकअप जो आहे तो भरपूर वेळपर्यंत टिकतो. आणि मेन कॅरेक्टर जे आहे विंटेज लुक मधलं तर ते असणार आहे रेड लिपस्टिक. तर मी एक रेड लिपस्टिक बाय केली आहे रिसेंटली, जी आहे किको मिलानोची. इट्स इन अ शेड 10 वन मॅजिक टच. याची मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते. याची ना पॅकेजिंग बघूनच मी ही विकत घेतली आहे. माहित नाही मी ही कितीदा यूज करणार आहे कितीदा नाही. आय जस्ट लव्ह रेड लिपस्टिक्स. बट यु नो याची पॅकेजिंगच एवढी लक्झरियस आहे ना की मला नाही वाटत माझं यूज करायला तरी म्हणजे ती संपवायला मन करणार नाही. सी दिस इज हाऊ इट इज अँड हाऊ यू आर गोइंग टू ओपन इट लाईक दिस. कॅन यू सी? आणि याचं अप्लिकेशन जर बघाल तर इट्स ऑल्सो व्हेरी नाईस. म्हणजे एकाच स्वाईपमध्ये तुम्हाला एवढा डार्क पिगमेंट देतं ना, यू डोंट हॅव टू डू अगेन अँड अगेन लाईक दिस. सी अँड यू आर डन. अँड येस आय एम ऑलरेडी डन विथ माय हेअर्स. तर केसांसाठी ना मी एक फ्रेंच हेअर बन केला आहे विदाउट युझिंग एनी पिन्स ऑर एनिथिंग एल्स. आय एम जस्ट सेक्युरिंग इट विथ दिस क्लॉ क्लिप अँड या इट्स लुकिंग गुड. तर आता मी
या लुकला स्टाईल अप करण्यासाठी ज्वेलरी यूज करणार आहे. तर लेट मी शो यू. यासाठी माझ्याकडे आहेत हे इयरिंग्स विच इज पर्ल इयरिंग बट इन अ बिगर साइज. थिंक येस इट विल लुक नाईस ऑन दिस. ज्वेलरी जेव्हा आपण घालतो ना, ज्वेलरी स्टाईल अप केल्याबरोबर लुक काही चेंज होऊन जातो ना अगदी. अँड आय थिंक मी काहीतरी रिंग्स वगैरे पण यूज करायला पाहिजे. सो लेट मी शो यू. माझ्याकडनं एक ही आहे. देन दिस विच हॅज अ डायमंड्स इन इट. त्यानंतर ही पण आहे ज्या मिनिमल रिंग्स आहेत त्या. देन आय हॅव this one as well. I'm getting confused now. I think I will wear this one. This side. And in this hand, I will go with, let's go with this. आणि हो, जर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट मी बिलो. मी तो व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न करेन. अँड या दिस इज हाऊ वी आर कम्प्लीटेड अवर लुक. Wait, I have one more thing. Which is gonna be my pair of sunglasses. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आय होप यू लाईक इट. Whenever you are just traveling and going on some places, you wanna do your photo shoot, you can definitely try this look. आणि मला नक्की सांगायला विसरू नका की तुम्ही हा लुक क्रिएट केला, तुमच्यावर तो कसा वाटला, तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता अँड ऑल. आणि चला तर भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. That helps me a lot. That motivates me a lot basically. And yes, see you.